अरे अरे माझ्या मित्रांनो, राधे राधे. स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. शुभ सकाळ. सगळ्यांना सकाळ झाली आपली. आणि आज म्हणजे जो कालपासून जो पाऊस चालू आहे तो कंटिन्यू पाऊस चालू आहे. आता थोडा थांबला आहे. कंटिन्यू पाऊस चालू आहे, कंटिन्यू. बघा आपली नदी भरली, इथं समजते. नदी भरल्यावर समजते की पाऊस किती पडला आहे. रात्रभर जो 5-6 दिवस पाऊस नव्हता ना, तो सगळा बॅकअप भरून काढतोय आता पाऊस. बोलायला जमत नाही सर्दीमुळं. सर्दी काल बरंच भिजलो. मला वाटलं ताप वगैरे भरेल किंवा विकनेस वाटेल. काय नाही, फक्त सर्दी जरा वाटते, बाकी ओके. एवढा काय विषय नाही. भिजलो कारण गरम पाणी वगैरे आंघोळ घेऊन बरा वाटला. वेट जात नाही किंवा थकल्यासारखा होतो. जिम करायची इच्छा होत नाही. जर तुम्हाला बरं नसेल वाटत तर मोटिवेशन काही कामाचं नाही. तिथं काम येतो डिसिप्लिन. कारण तुम्ही ज्या रेग्युलर गोष्टी करता एका रुटीनमध्ये, एका डिसिप्लिनमध्ये, त्या जास्त कामाला आहेत. तिथं मोटिवेशन नाही एवढा कामाला येत. कारण आपण एकदा गाडीला गरम केली, ती एक कायमची गरम राहत नाही ना. थोड्या टायमानं ती थंड होते. ते एकदा मोटिवेशन असेल किंवा तुम्ही मोटिवेट असाल, मग काय फक्त 2-3 दिवस मोटिवेशन राहणार. नंतर परत गाडी थंड होणार, परत गाडी गरम करा, परत गाडी थंड होणार. डिसिप्लिन तसं नाही. ती गोष्ट तुम्ही कंटिन्यू करत राहताय, कंटिन्यू. फक्त त्यात तुम्ही रिझल्टचा विचार नाही करायचा, पुढं काय होईल ते विचार करायचा नाही. ती गोष्ट सातत्याने कन्सिस्टन्सी करत राहायची. त्याला बोलतात डिसिप्लिन. आणि तुम्ही एखादा शब्द स्वतःला दिला आहे की मला 6 वाजता उठायचं आहे किंवा मी आज जिमला जाणार, हे डाएट करणार, म्हणजे तुमचं एक तुम्ही प्लॅन ठरवला आहे. त्या प्लॅननुसार वागलात तर त्याला बोलतात डिसिप्लिन. फक्त तो शब्द किंवा प्लॅन, आता समज मला 1 वाजता लंच करायचं आहे. 1 वाजता लंच झालाच पाहिजे. मला सकाळी 6 वाजता उठायचं आहे. तुम्ही प्लॅन केलात की मला सकाळी 6 वाजता उठायचं आहे आणि तुम्ही उठताय 7 वाजता, मग त्याला काय अर्थ नाही. समजा, केळी खाऊ या, केळी खायला. सर्दी हैराण करते रे बाबा. सर्दी राहील कधी काय समजत नाही. कुठं पाऊस थांबलेला चांगला, आला परत पाऊस. पाऊस आहे, किती पडणार पाऊस. बोललो सटकतो लगेच. नशीब प्रिओवर कोण नाही घेतला. आता किती वेळ पाऊस चालू राहील. मला रेनकोट घालायची अजिबात इच्छा नाही. पाऊस थांबल्यावर नाही घेईन मी. कुठं चांगला थांबलेला. आता जरा थांब. किती नुसता पडतोय नुसता, आणि असा जोरात पण नाही, थोडा. चलो, पाऊस थांबलाय. प्रिवर्कआउट घेऊ आणि लगेच सटकू. याला 5 मिनिटासाठी वाट लावून टाकतो पाऊस. आलोय जिमला. बाहेर एवढा खतरनाक गार लागतोय ना पावसाच्या वातावरणामुळं. जाम बेकार गार लागतं. असे दात गाडी चालवताना हे होत होते. आलोय आता. आज मारायचे आहेत बॅक आणि बायसेप. आज बॅक आणि बायसेप मारू. चलो. आलो जिमवरून. आज आम्ही मारले बॅक आणि बायसेप. घरी आलो आता. पाऊस उठलेला म्हणून लगेच पटापट आलो. थांबलो नाही कुठंच. आता आज पण परत भिजायची इच्छा नव्हती. आलो एक घरी. प्रोटीन शेक पित आहे. श्रावण महिना चालू झालाय आणि लोकांनी गटारे केल्यात. श्रावण महिन्याच्या आधी गटारी. श्रावण महिने कशासाठी असं माहिती आहे काय? श्रावण महिन्यात तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम असते ती थोडी स्लो होते किंवा वीक होते. जास्त हेवी वगैरे खायचं नसतं श्रावण महिन्यात.
नंतर दुसरी गोष्ट की जे प्राणी असतात म्हणजे मासे किंवा जास्त करून मासे वगैरे, त्यांची जी रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम असते ती जास्त या महिन्यात होते. म्हणजे जास्त मासे वगैरे अंडी श्रावण महिन्यात वगैरे देतात मासे किंवा प्राणी वगैरे. या महिन्यात जास्त ती रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जास्त असते. आणि अजून प्रत्येकाच्या घरी गणपती वगैरे असतो. सो त्याच्या एक महिन्या आधी सगळे उपवास धरतात गणपती येण्यासाठी घरी. सो असं असतो श्रावणा. मला एवढीच गोष्ट माहिती आहे जास्त. यासाठी उपवास वगैरे धरला जातो. आणि श्रावण महिन्यात जास्त आपल्याला रानभाज्या जास्त मिळतात. रानात जे गावाला वगैरे लोक राहतात ते श्रावण महिन्यात रानभाज्या वगैरे जास्त प्रमाणात मिळतात. सो त्यामुळे श्रावण वगैरे फॉलो केला जातो आपल्या कल्चरमध्ये. मार्केट इज ओपन गाईज. निफ्टी नॉर्मल निगेटिव्ह. काय निफ्टीमध्ये विषय? ओ माय गॉड, आपण काल बोलल्याप्रमाणे हा सपोर्ट तोडला आहे निफ्टीने. काल माझं लक्षच नाही निफ्टीवर. काल पूर्ण गोल्डवर लक्ष होता. बघू आता खालपर्यंत येते का पूर्ण. परत एकदा ट्रॅप केला सेलर्सला. डेली फ्रेमला बघू आपण. हे बघा डेली फ्रेम. इथं बायसना ट्रॅप केले. म्हणजे इथं दाखवला ब्रेकआउट चांगला मोठा स्ट्रॉंग ब्रेकआउट. नंतर इथं दाखवले की बाय स्ट्रॉंग आहेत. सपोर्ट हा स्ट्रॉंग आहे. मग नंतर 2 दिवसांनी परत निफ्टीनी हा सपोर्ट तोडलेला आहे. बघू आता निफ्टी काय करते. नंतर बाकीचा मार्केट काय. आज IT जरा अर्धा टक्के निगेटिव्ह आहे कारण आज संध्याकाळी आहे FOMC. बघू आपण आज FOMCला काय होतं आहे. आपला गोल्ड भाऊ काय बोलत आहे. दिखाता हूँ, रुको रुको सबर करो. ओ माय गॉड, कालचा ट्रेड बघा आपला कसला क्लास ट्रेड होता. ट्रेड मारला, टार्गेट आला, तिथनं मार्केट पडला. म्हणजे तिथनं परत त्या गोल्ड त्या सपोर्टला आला. परत आज सकाळी दाखवता मग आज सकाळी परत चान्स होता. पण सकाळी 5-6 वाजता म्हणजे 5-4:30ला चान्स होता हा. तेव्हा कोण सगळे मी तर गार झोपलेलो. तेव्हा कोण एवढा उठेल. बघू आज ट्रेड कुठं भेटतं आहे सेटअपला. सेटअप असेल तरच मारू, नाहीतर उगाच मारून काय फायदा नाही. उगाच रूल्स ब्रेक करायचे नाही, आपले डिसिजन ब्रेक करायचे नाही. फॉलो रूल्स, फॉलो सेटअप अँड ट्रेड इन मार्केट. सो आंघोळ वगैरे झाले. आता जातो आहे मी खाली गाडीचं चेनचं काम करायला. चेन क्लिनरने लूप लावतो कारण गाडी काल धुतले. आता जरा सुकली असेल. परत मग नंतर मग आज करू उद्या करू, आजच करून टाकतो. सो चलो लगेच आज काय ट्रेड बघू नंतर आल्यावर. आता काय सेटअप बांधला नाही आणि ओट्स नंतर आल्यावर खाऊ. हा हे बाईक स्टँड चेन स्प्रे आणि लूब. बाईक स्टँड लावला आहे तर गाडी चालू करू. पहिली आवाज क्लास येतो. हा चेन क्लिनर आहे. पहिला चेन क्लिनर मारू घेऊ. चेन क्लिनर लावल्यानंतर इफेक्ट बघा गाडीवर काय येतो. चेन पुसून घेतो. चेन पुसा लागते नाही तर तो क्लिनर तसाच राहतो. मग लूप बसणार ना त्याच्यावर. आता लावतो चेन लूप. चेन पुसले चांगली, पूर्ण सुकवले. आता चेन लूप लावू. चेनवर किती इफेक्ट पडलाय बघा. पूर्ण चेन क्लीन झाले, पूर्ण चेन. आणि एकदम स्मूथ झाले. आता जंग वगैरे लागायला नको चेनीला किंवा गाडी एकदम स्मूथ, चेन एकदम स्मूथ राहायला पाहिजे म्हणून चेनीचा मेंटेन करायला लागतो. मेंटेनन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. जेवढी तुमची मोठी बाईक असेल, मोठ्या सीसीची गाडी असेल, तेवढं त्याला जास्त मेंटेन किंवा जास्त जपायला लागते. झाले चेन लिप वगैरे लावून मस्त. आता एकदम चेन स्मूथ झाले. जातो घरी आणि लगेच ओट्स खातो. भूक लागले कारण त्या अर्धा तास गेला. अर्धा तासपेक्षा जास्त गेला. पण काम झाला. करीन लावू हे ते एक दिवस खातोय आता. पनीर, गाजर आणि दही.
आज ओट्सची व्हिडिओ काढायला विसरलो त्या भुकेच्या नादात खायच्या नादात. आता लक्षात आला की ओट्स पण खाल्ल्या पण आणि ती व्हिडिओ काढायची राहिली. सो आता डायरेक्ट लंच करतोय, खातोय आणि आज जायचं आहे मामाकडं. कारण मामाकडं बोलवले आपल्याला, गटारी सेलिब्रेट करणार आहेत. तर आता बोललो पहिला मला वेळ लागेल तर येणार नाही तर मी येणार नाही. सो जायचं आहे संध्याकाळी. आता खातो वगैरे. आज FMC पण आहे, FMC बघू आणि जाऊ. चलो गाईज, FMCची आहे. आता FMC आधीच कॅन्डल पडले, न्यूज पडायच्या आत. बघू काय होतं आता, काय होते बघूया. काय झालं काय झालं काय झालं. ओ माय गॉड, सगळ्यांची मारली. अरे बापरे, चारच्या बाहेर. एक्सपेक्टच नव्हता कोणी केला ही अशी कॅन्डल पडल, रेड कॅन्डल. सगळ्यांनी वरचा व्ह्यू एक्सपेक्ट केलेला. सगळ्यांची वाट लागले, सगळे बाईंगला बसलेले, सगळ्यांचे अकाउंट उडवलेत. इथे SL ट्रिगर पण लगेच होत नाही, SLला टाईम लागतो कारण इथं स्प्रेड वाढतो ना न्यूज मोठे असल्यामुळे. नशीब मी बसलो नव्हतो म्हणून मी न्यूजला बसत नाही. न्यूजला बसायची याच्यामुळे इच्छा होत नाही. बघू आता, इथनं वरती जाऊ शकतो मार्केट, कारण गोल्डनी बहुतेक तरी ट्रेंड चेंज केला. आता न्यूज काय बघायला लागेल. आत्ता जस्ट न्यूज बाहेर पडली असेल, बघू आता न्यूज काय, त्यानंतर समजेल इथनं खाली जाईल का वरती जाईल. लेट्स गो. कॅन्डल बघा गाईज, सगळ्यांची SL उडवली, सगळ्यांची SL म्हणजे सगळ्यांचे अकाउंट उडवून परत बॅक मारली. सगळ्यांचा वरचा व्ह्यू होता, सबकन कॅन्डल अशी खाली पडली. इथं जेवढे बाईंगला बसलेले ना त्यांचे सगळे इथं अकाउंट उडवलेत, कारण SL ट्रिगर 100% नसते झाले. ह्याच्या खाली म्हणजे त्यांची SL याच्या खाली SL असू शकतात, पण डायरेक्ट कॅन्डल डायरेक्ट इथं आले. इथं सगळ्यांचे अकाउंट उडवले, 100% उडाले, 100% गॅरंटी सांगतो, गॅरंटी अकाउंट उडवले असतील. आणि तिथनं परत बॅक मारले मजबूत. वरचा व्ह्यू आहे. विषय कसा असतो, मार्केटला पाहिजे असते लिक्विडिटी घेण्यासाठी काय करतो मार्केट, असा विषय असतो. सो डेटा अनचेंज राहिला आहे. मागच्या टायमाला रेट होता तोच आहे आणि लगेच मी इथं ट्रेडला बसलो आहे. थोडासा म्हणजे स्कॅल्पिंग आहे थोडी. आईला टार्गेट हिट होता तर राहिला. अरे यावर बॅक मारली कॅन्डल. बघू काय होतं आहे. बसलो ट्रेडमध्ये, छोटा एकदम SL आहे. बघू काय होतं आहे. व्हेज नॉनव्हेज गटारी तुझा काय. मी व्हेज खातोय खास. मामीकडं आज गटारी सेलिब्रेशन दाखव. खा इकडं मी घासपूस. सो आलोय घरी आता. मस्त गटारी केली. काय गटारी, त्याला वर्षभर चिकन नॉनव्हेज खाऊन 1 महिनाभर श्रावण पकडायचं, 1 महिनाभर नॉनव्हेज नाही खायचं. काय फरक पडणार आहे. मला तर असं वाटतं काय, कारण तुम्ही वर्षभर नॉनव्हेज वगैरे खाताय आणि नंतर 1 महिन्यासाठी फक्त नॉनव्हेज बंद. असो, झोपतो आता. हा ब्लॉग आपण इथे एंड करू. ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब करा. भेटू उद्या नवीन ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच वॉचिंग. बाय.